पुरुषोत्तम मास विशेष कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न। श्री बाणेश्वर देवस्थान, एकनाथ नगर, बुरानगर येथे 56 भोग सजावट, धोंडे जेवण व आमरस महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ। एकनाथ नगर, बुरानगर येथील श्री बाणेश्वर देवस्थानात अधिक ज्येष्ठ अमावस्येनिमित्त आयोजित करण्यात आलेला पुरुषोत्तम मास विशेष हा धार्मिक कार्यक्रम सोमवारी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। श्री बाणेश्वर व आदिशक्ती माता पार्वती यांच्या चरणी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला। अधिक मासाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आकर्षक 56 भोगांची सजावट करण्यात आली होती। विविध प्रकारच्या नैवेद्यांनी सजलेले 56 भोग भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले। मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। भाविकांनी श्री बाणेश्वर व माता पार्वतीचे दर्शन घेत पूजा अर्चा करून आपली श्रद्धा व्यक्त केली। श्री बाणेश्वर भक्त मंडळाच्या वतीने आयोजित धोंडे जेवण व आमरस महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। महाप्रसादासाठी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली। धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे मंदिर परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला होता। यावेळी नगर, राहुरी, पाथर्डी मतदारसंघाचे आमदार तथा हिंदू धर्मरक्षक माननीय अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल युवा उद्योजक श्री विनायक रावसाहेब कर्डिले आणि श्री जयराम बाळासाहेब वाघ यांच्यातर्फे पेढे तुला व भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरव केला। या प्रसंगी गुरुवर्य राजाभाऊ कोठारे, मंगल सेवा भक्त मंडळ, युवा नेते संदीपदादा कर्डिले, गावचे आदर्श सरपंच रावसाहेबजी कर्डिले, उपसरपंच जालिंदर जाधव, गावचे माजी उपसरपंच श्री बाळासाहेब वाघ, पैलवान देविदास कर्डिले, युवा उद्योजक रविशेठ कर्डिले, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दत्ताभाऊ तापकिरे, काळभैरवनाथ देवस्थान अध्यक्ष श्री बलभीम कराळे, चेअरमन रंभाजी कर्डिले, युवा उद्योजक सुनील कर्डिले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था, सोसायटी सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र मंडळ व महिला भगिनी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक मासात दानधर्म, अन्नदान आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते। या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक एकात्मतेचाही संदेश देण्यात आला। धोंडे जेवण आणि आमरस महाप्रसाद कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री बाणेश्वर भक्त मंडळ आणि समस्त ग्रामस्थ एकनाथ नगर, बुरानगर वासियांनी परिश्रम घेतले। विशेषतः गावातील तरुण मित्रमंडळांचे मोठे सहकार्य या कार्यक्रमात लाभले। संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे श्री बाणेश्वर देवस्थानातील हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे। प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। आज या ठिकाणी आपल्या या बुरानगर गावामध्ये आणि बाणेश्वर मंदिरामध्ये आज समोती अमावस्या आणि अधिक मासानिमित्त या ठिकाणी धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। प्रत्येक अमावस्याला या ठिकाणी आमटी भाकरीचा प्रसाद हा भाविकांना दिला जातो। खूप चांगल्या उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी या कार्यक्रमाला लाभत असतो आणि बाणेश्वर भक्त मंडळाने आज हा अतिशय चांगला निर्णय घेतला की अधिक मासानिमित्त आपण धोंडे जेवण सर्व गावातील जावयांसाठी या ठिकाणी आयोजित करू आणि गावातील प्रत्येक सदस्याने या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला
आणि बाणेश्वराला त्या ठिकाणी 56 भोग त्या ठिकाणी दाखवायचे होते आज. तर प्रत्येक भाविकाने त्या ठिकाणी प्रसाद आणलेला आहे आणि तो भोग म्हणून देवाला त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आज या ठिकाणी आपल्या या नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे लाडके आमदार अक्षयदादा कर्डिले यांच्या विजयाच्या निमित्त बाणेश्वर भक्त मंडळ, त्याचप्रमाणे विनुश्वर कर्डिले आणि जयराम शेठ वाहक या दोन्ही युवकांनी आज या ठिकाणी अक्षयदादांची पेढे तुला ठेवलेली आहे. आणि काही वेळानंतर त्या ठिकाणी अक्षयदादा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यांची पेढे तुला सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केली जाणार आहे. आज या ठिकाणी पाहतो की या मंदिरामध्ये खूप चांगलं असं वातावरण निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी मोठा सप्ताहाचं आयोजन स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत होतं. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित आमदार अक्षयदादा कर्डिले, बाणेश्वर पूर्ण भक्त मंडळ आणि बोरानगर गावकरी यांच्या माध्यमातून हा सप्ताह आता उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवून त्या ठिकाणी साजरा केला जात आहे. आणि आज या ठिकाणी जेवढेही भाविक भक्त या ठिकाणी जमलेले आहेत, बाणेश्वराच्या कृपेने त्यांना सर्वांना चांगला आशीर्वाद, दीर्घ आयुष्य आणि त्यांची उत्तर प्रगती व्हावी. आणि या ठिकाणी आपण पाहतो की नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि पावसाची सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मी बाणेश्वराचरणी एवढीच प्रार्थना करील की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील चांगल्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पडू द्या आणि शेतकरी राजा खुश होऊ द्या. कारण की शेतकरी राजा जर त्या ठिकाणी खुश झाला तर सर्व त्या ठिकाणी आर्थिक व्यवस्था सुधारते. हीच बाणेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी आमचं बाणेश्वर भक्त मंडळ यातील सर्व युवक या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम घेतात, राबतात. त्या ठिकाणी त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आज अधिक मासानिमित्त आपल्या या बाणेश्वर मंदिरामध्ये धोंडे जेवणाचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आजचा हा महाप्रसाद असा विशेष आहे. आज या महाप्रसादानिमित्त त्या आमरसाचं जेवण, त्याचप्रमाणे धोंडे आणि आणखी काही चांगले पदार्थ त्या ठिकाणी जेवणासाठी ठेवलेले आहेत. सर्व भाविक भक्त आणि गावच्या जावयांनी त्या प्रसादाचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती आहे. आणि बाणेश्वर मंडळाला खूप खूप धन्यवाद देतो व थांबतो. जय बाणेश्वर. खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग आहे की बाणेश्वर येथे या बाणेश्वर मंदिरामध्ये ज्याचा पौराणिक इतिहास आहे, अशा या पुण्यस्थळावर सोमवती अमावस्येचं भंडारा, त्यात अधिक मासातला शेवटचा दिवस आणि मग अशा या शिवतेने जो कार्यक्रम इथं होतोय पेढे तुलाचा, हा खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा योग. कारण आपला अहमदनगर तालुका म्हटलं की स्वर्गीय शिवाजीराव साहेबांचं नाव निघालं नाही असं झालं नाही. आपल्या 25-30 वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थानं लोकनेता म्हणावं असं कार्य साहेबांच्या माध्यमातून घडलं. आणि म्हणूनच आपण साहेबांकडे गेलो की आपलं काम 100% होणार या आत्मविश्वासानं अगदी सकाळी 6 वाजल्यापासून साहेबांच्या घरी लोक असायचे. आणि असा हा वारसा आपल्या पाठीशी घेऊन अक्षयदादा कर्डिले आपण सर्वांच्या सेवेकरिता आपण सर्वांनी त्यांना आपल्या प्रेमाच्या मतांनी निवडून दिलं, तेही भरघोस मतानं. निश्चित आजच्या या त्यांच्या पेढे तुला दिवशी मी अशी अपेक्षा ठेवतो की साहेबांच्या पावलांवर पाऊल ठेवून अक्षयदादांची पुढची राजकीय भविष्य वाटचाल राहील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आजच्या या बाणेश्वर मंदिरामध्ये आजच्या या अधिक मासातल्या शेवटच्या अमावस्येच्या सोमवती अमावस्येच्या निमित्तानं 56 भोगचा देखील इथे सोहळा साजरा करण्यात आला. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं मंदिराची जी सजावट, जो 56 भोग इथं मांडला गेला, त्यातही एक कलात्मकता आहे. आणि ही जर आपण विचारलं ना तर कोणी कलाकार नसेल, हे इथलेच सेवेकरी असतील, मग हे आपोआप घडत नाही.
ही सेवा आणि या सेवेचं कृपेच्या माध्यमातून आशीर्वाद रूप जेव्हा आपल्या पाठीशी येतो ना, तेव्हा आपल्या माध्यमातून निश्चित अशी कलाकृती घडत असते. अत्यंत सुंदर, खूप छान असं सजावट 56 भोगच्या निमित्तानं इथं बाणेश्वर मंदिराच्या. कितीही फिरलो तरी पण कुटुंबाचं प्रेम हे अतिशय वेगळं असतं आणि तुमची सर्वांची भावना अतिशय वेगळी आहे. मी या 7 महिन्यामध्ये बारकाईने सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे की किती तळमळ प्रत्येकाच्या मनामध्ये माझ्याप्रती साहेबांसाठी होती. निश्चितपणे आज तेच प्रेम म्हणून आमचे विनायक आणि जयराम आणि त्यांचं संपूर्ण कळडिले आणि वाघ कुटुंब यांनी पेढे तुलाचा कार्यक्रम आज सुंदर आयोजन केला. तसंच आज आमरासाचं म्हणजे धोंड्याचं जेवण म्हणजे आज शेवटचा दिवस हा या आदिनाथजी तसेच धर्माजी सगळेच दाते आहेत. म्हणून ते नाव घ्यायला फार मला अडचण येते. सगळ्यांनीच खरं म्हणजे 20-25 जण आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये यांचं योगदान आहे. विशेषतः ज्यांनी मी आत्ताच आत मंदिरामध्ये गेलो त्यावेळेस पाहिलं की 56 भोग म्हणजे असं कुठंच पाहिलं नाही. 56 भोगचा अतिशय सुंदर सजावट होतो ना. भविष्य मला असं वाटतं अशी कुठं झाली नाही आणि अशी कधी कुठं होऊ शकत नाही जी आपल्या पुरानगर बाणेश्वर मंदिरामध्ये झालेली. हे तुमच्या सर्वांचं प्रेम आहे. रोज मी पाहत असतो वेगवेगळे डेकोरेशन, हे असं कधीच कुठं होत नाही. फक्त हे आपल्याच मंदिरामध्ये होतो आणि ते व्हायला पण बाणेश्वरच आपल्याला सद्बुद्धी देतो. म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. अतिशय सुंदर आजचा कार्यक्रम झाला. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे पण मी अधिक वेळ घेत नाही कारण की 9 पण वाजत आले आणि जेवण बी आमरसाचं तर आपण सगळ्यांनी पोटभर जेवून जा कारण की आजचा शेवटचा दिवस आहे. कदाचित उद्यापासून कुणी बोलावणार नाही. धोंडे संपले.